हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत पोलीस भरतीबाबत विशेष असं अपडेट आलेली आहे आणि फॉर्म भरण्याबद्दल काही सूचना पण आलेल्या आहेत. तर त्या कशा पद्धतीच्या आहेत याच्याबद्दल संपूर्ण विस्तृत अशी माहिती आता आपण पाहणार आहोत. हे जे तुमच्या समोर दिसत आहे ते त्या ठिकाणी 28/2/2024 या दिवशी आलेलं परिपत्रक आहे, GR आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, तर विषय याचा काय आहे, तर विषय आहे सन 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत. तर याच्यामध्ये जे विशेष माहिती आहे ते तुम्हाला मी हायलाइट करून दाखवतो. तर ती अशी आहे बघा. इथं आहे एक महत्वाची तारीख, दिनांक 1/3/2024 या दिवशी असणार वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर याच्यामध्ये कारागृह, त्याचबरोबर कारागृह शिपाई, कारागृह ड्रायव्हर, पोलीस शिपाई ड्रायव्हर अशा पद्धती आणि SRPF या सर्वांच्या असणाऱ्या जाहिराती 1/3/2024 म्हणजे उद्याच्या दिनांकामध्ये प्रसिद्ध होणार आहेत. आणि मग जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांक बघा, पुढचा मुद्दा, दिनांक 5/3/2024 म्हणजे 5 मार्च 2024 या तारखेला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. आणि फॉर्मची शेवटची तारीख असेल 31/3/2024 या तारखेला फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक असेल. फॉर्म भरण्याची वेबसाईट कोणती आहे, तर इथे दिलेली आहे पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahit.org या असणाऱ्या संकेतस्थळावर, वेबसाईटवर त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. मग फॉर्म भरण्याबाबत इथं काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना महत्वाच्या आहेत. तर पहिली सूचना काय बघा, उमेदवारास पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahit.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. पुढचा आणि महत्वाचा हे बघा, उमेदवारास एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो. म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करावायचा आहे असं इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा, उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. त्यानंतर पुढचा मुद्दा, पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये एकाच दिवशी. हा मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही किती जिल्ह्यात जरी फॉर्म भरले, समजा तुमचं ग्राउंड म्हणजे शारीरिक चाचणी वेगवेगळ्या दिवशी जरी आली तरी पेपर मात्र एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करते वेळी ही बाब विचारात घेऊन आपल्याला अर्ज करायचा आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे, हे पण महत्वाचं आहे. अगोदर त्या ठिकाणी लेखी परीक्षा नाही तर ग्राउंड होणार आहे. किमान शारीरिक चाचणीमध्ये 50% गुण म्हणजे 50 मार्काचं जे शारीरिक चाचणी आहे त्याच्यामध्ये 25 गुण कमीत कमी घेणं गरजेचं आहे. 25 गुणावर कट ऑफ लागते असं मी म्हणत नाही, कमीत कमी 25 गुण घेणं गरजेचं आहे. तरच तुम्ही पुढच्या याच्यासाठी पात्र असणार. भले समजा एकाच 10 प्रमाणात इथं दिलेलं आहे की जाहिरातीत रिक्त दिलेल्या पदाच्या एकाच 10 प्रमाणात त्या ठिकाणी 100 गुणाची लेखी परीक्षा होणार आहे. पण एकाच 10 जरी असेल आणि जर तुम्हाला परीक्षा ग्राउंड मध्ये 50 पेक्षा कमी मार्क जर मिळाले तर त्या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात येणार नाही. म्हणून तुम्हाला कमीत कमी 25 गुण घेणं गरजेचं आहे. म्हणजे 25 गुण घेतले म्हणजे तुम्ही गॅरंटेड लेखी परीक्षेला पात्र झाला असं पण होत नाही. ठीक आहे. पुढचा आणि महत्वाचा मुद्दा, सर्व पोलीस घटकामध्ये परत तोच एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. म्हणून अर्ज भरतेवेळी ही बाब लक्षात घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही ग्राउंड किती जिल्ह्यामध्ये देऊ शकता, पण शेवटी विचार करा की पेपर एकाच दिवशी होणार आहे म्हणून तुम्हाला कशा पद्धतीचं फॉर्म भरायचा आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा आणि महत्वाचा, शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषाच्या आधारे उमेदवारामधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि तात्पुरती निवड सूची समावेश झालेल्या उमेदवारामध्ये मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात येईल. म्हणजे
तुमची जे त्या ठिकाणी निवड यादी लागणार आहे ती लेखी प्लस शारीरिक म्हणजे ग्राउंड प्लस लेखी याचे मिळून जे मार्क होतील त्या आधारावर त्या ठिकाणी तुमची मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट तात्पुरती निवड यादी लागेल. नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर मग निवड दिली जाईल, नियुक्ती दिली जाईल. तर जे शारीरिक पात्रता वगैरे जे मागच्या वर्षी होत्या ते त्याच पद्धतीच्या आहेत. त्याचबरोबर या पोलीस भरतीमध्ये त्या ठिकाणी परीक्षा शुल्क किती असेल, आवेदन अर्ज भरताना काय काय गोष्टी कराव्या लागतील, अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि उमेदवारांसाठी विशेष अशा सूचना ज्या असतील ते जेव्हा उद्याच्या जाहिरात येईल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी या सर्व गोष्टी असणाऱ्या आपल्याला क्लिअर होतील. त्याचबरोबर जे डॉक्युमेंट असतील त्या डॉक्युमेंटचा अंतिम दिनांक काय असला पाहिजे ह्याच्याबद्दल पण विस्तृत अशी माहिती उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवूयात. त्याचबरोबर एक गोष्ट एक विशेष दिलेली आहे, उमेदवारांनी त्या ठिकाणी संकेतस्थळावर जाऊनच अर्ज करायचा आहे. पण अर्ज करताना ज्या जिल्ह्यात अर्ज करायचा आहे त्या जिल्ह्यातले पद तुम्हाला विचारात घ्यायचे आहेत. जर समजा तुमच्या कास्टला जागा नसताना तुम्ही फॉर्म भरला तर तो फॉर्म रद्द होऊ शकतो. पण जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टला जागा नाही पण ओपनला आहे आणि तुम्ही ओपन मध्ये अर्ज करू शकता, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण ओपन प्रवर्गातील मात्र उमेदवार खुल्या प्रवर्गात मागासवर्गीयांसाठी असलेल्या जागेसाठी अर्ज करू शकत नाहीत. या सर्व सूचना अशा पद्धतीच्या इथे दिलेल्या आहेत. तर विस्तृत अशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. काही शंका असतील तुमच्या तर तुम्ही मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारा. कुठल्याही पद्धतीच्या त्या ठिकाणी आडी अडचणीसाठी पोलीस भरतीच्या फॉर्मच्या संदर्भासाठी किंवा फॉर्म भरण्याविषयी काही अडचण असेल किंवा फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल आपण एक विस्तृत अशी त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत. जेव्हा फॉर्म भरायला 5 तारखेला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला नक्की फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल एक विस्तृत व्हिडिओ मी या असणाऱ्या युट्यूब चॅनलवर आपल्या टाकतो. तसंही तुम्हाला काही मनात शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला त्याचं नक्की उत्तर देईल. किंवा टेलिग्राम चॅनल आहे आपलं त्याच्यावर तुम्ही मला DM करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीची ही माहिती होती. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद, भेटूया उद्याच्या व्हिडिओ.